बोला बोला तुम्ही. हां, मोटर चालू केल्यानंतर इथं मोटर चालू करायची, त्याचं पाणी इथं येतं. या 2 टाकीमध्ये पाणी स्वच्छ होतं. पुन्हा आणखी डबल फिल्टर इथं आहे. कुठं? या ठिकाणी. या 2 याच्यामध्ये पाणी स्वच्छ होतं. ते पाणी असं पुढे येतं. आल्यानंतर आपल्याला ज्या शेतामध्ये पाठवायचं आहे त्याचा कॉक थोडा इथं फिरवायचा. असं फिरवायचा नाही तर ऑटोमॅटिक तिथून इथं हे मशीन आहे. या मशीनमध्ये बटणं दाबून व्यवस्थित ॲडजस्ट केला तर हे पाणी त्या शेताला जातं. त्या शेताला खतं सोडता येतात आणि इथं मग काही आपल्याला बघावं सुद्धा लागत नाही. पण मानवी करायचं म्हटलं तर इथं बटन फक्त फिरवायची आणि त्या शेताला पाठवायचं. यामधून खतं सोडता येतात. काही आळवणी म्हणतो, आळवणी करायची गरज नाही. पाणी देता येतं आणि पिकाला थोडं थोडं अन्न द्यावं लागतं. जसं लहान मुलांना ह्या सारखं खायला वरचेवर द्यावं लागतं, तसं ह्या शेताला लहानपणी मोठेपणी जी आहे. आणि असा स्टॉक केला आहे आम्ही खतांचा. त्याला आम्ही ॲटोमायझेशन म्हटलं जातं. हे शेतकऱ्याकडे सुविधा मानसी मॅनपॉवर सध्या कमी आहे, म्हणून अशा प्रकारची योजना आता हल्ली बहुधा लोक करायला लागलेत. पण ज्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते लोक करतात किंवा कर्ज रूपानं करणारी माणसं बरेच जण आहेत. जवळपासची भागातले बरेचसे कार्यकर्ते हे बघून गेले आणि जरा सुविधा मोठी केल्यामुळं इथं सगळ्या सुखसोयी झालेल्या आहेत आणि आम्हाला शेताला जे द्यायचं आहे ते करता येतं. मग आमच्याकडे केळी आहे, आलं आहे, ऊस आहे, पपई आहे आणि पुन्हा नवीन आणखी आलं लावलं आहे, सोयाबीन आहे. सगळी पिकं आता आणखी गहू ज्वारी घेणार आहे. अशी विविध पिकं करून आमची ही 15 एकराची शेती आम्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेली आहे. हे नव्हतं खरं, पण साहेबांचा प्रयत्न, माझी पराकाष्ठा, काम करण्याची पराकाष्ठा, यामुळे सगळं घडून गेलेलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये राबणंच चाललेलं आहे. आताशी कुठंतरी शेती आमची विकासाच्याकडे वाटचाल करायला लागलेली आहे. तुम्ही हे सगळा ॲटोमायझेशनचा भाग बघायला आलात. मुंबईत आणि आनंद व्यक्त केलेला दिसतोय, मुलं समाधानी दिसत आहेत आणि तुमचे या ठिकाणी पाय लागले आम्हाला.